आणि त्या अभ्यास केल्यावर म्हणतात लोक की वैरागी बनतं माणूस, घरदार सोडतं. मी कुठं सोडलं घरदार? बॅलन्स. जर तुम्ही भोग घेताना कार्य करताना बघू बाहेरच्या लोकांना वाटण फुल भौतिक जगात आहे, पण आतून वैरागी राहायला माणूस फार मोठं काम करू शकतो. येस ऑर नो? कमळ पाण्यात असून सुद्धा ओल्लं होत नाही. काय वाटतं तुम्हाला? मग या जगात भोग भोगत असताना सुद्धा त्या भोगामध्ये अटकू नका. जस्ट एन्जॉय इट त्या प्रोसेसमध्ये आणि पुढं जा. कारण की तो व्यक्ती, ती वस्तू, ती परिस्थिती तुमच्यासोबत सदा राहणार नाही. व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती इज अ टेम्पररी. आणि जर तुम्हाला त्याची लत लागली, म्हणतात ना लत लग गई, लत लग गई म्हणतात ना, आणि ती लत लागली तुम्हाला तुमच्या ब्युटीची, त्या वस्तूची, त्या व्यक्तीची, त्या परिस्थितीची, आणि ती परिस्थिती सटकली रे सटकली, दुःख जन्म येणार. की जण ॲग्री करतात. आणि सुटणार आहे सगळं. सुटणेवालाही हे तयार होणाही होणार. जोपर्यंत एखादी गोष्ट भेटत नाही तोपर्यंत तिच्या पाठीमागं पळतोच, आणि भेटली का भीती तयार होती, सुटली तर काय होईल. समजतंय का? जोपर्यंत लग्न होत नाही तोवर लग्न लग्न लग्न, आणि लग्न झाल्यावर आता टिकतंय का नाही. पैसे आले 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 आले, आता पैसे राहतात का नाही. इज्जत भेटली, पुन्हा नाही भेटली का टेन्शन. हो, डिपेंड. खुशी कुणावर आहे तुमची. मग प्राण्यासारखं जगायला जीवन नाही भेटलं. कशासाठी भेटले? आपण कोण आहोत, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, प्रकृती काय आहे, नेचर काय आहे. कुत्र्याला दगड मारला ना, त्याला कळत नाही का मारला, पण आपल्याला कोणी मारला तर विचार करू शकतो की का मारले. कॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पैशाने 4 गोष्टी दूर करता येत नाहीत. हजारो कोटी रुपये असून तुमच्याकडे, डोनाल्ड ट्रम्प असून द्या, नाही तर तुम्ही इलॉन मस्क असून द्या, सॉल्व नाही होणार 4 प्रॉब्लेम. ऐकायचे का? जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि आजारपण. माझ्या आईवडिलावर मी लई प्रेम करतो, त्यांचं म्हातारपण, आजारपण वाचू शकतो का? मग कुठे आहे प्रेम? हे नाशवंत शरीराला खाऊ पिऊ कपडे बिपडे घातले, थोडे एशी बेशी लावून दिली, प्रेम आहे? अज्ञान लोकांना काय वाटतं माहिती आहे का? हे मरणाऱ्या शरीराचे चोचले पुरले म्हणजे जबाबदारी फुलफिल करून राहिला आहे. काही लोकांना असं वाटतं, त्यांना वाटतं बस झालं आता. बुडायला लागलेल्या माणसाला तुम्ही नवीन कोट देऊ राहिला, तो बुडायला लागलाय, त्याला वाचवायचं आहे. ते शरीरच नाही राहिलं, ते कोट कडून घालणार आहे. घालू शकतो? माझ्या वडिलाला पुढच्या जन्मी कुठले वडील पाहिजेत, कुठं जन्म घेतला पाहिजे, माझ्या हातात आहे का? कुठल्या गर्भात एंट्री करायची हे माहीत आहे का? पुनरपी जन्म म्हणतात ना, पुनरपी जन्म पुनरपी मरण, जठरे शैन्य